राम राम मंडळी, आमची माती आमची माणसं मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला स्किन ॲलर्जी म्हणजे त्वचेवर बघा बारीक बारीक पुरळ येतात, ते खाजवतेत सारखं. एक ॲलर्जी म्हणा, पित्त जरी वाढला आपल्याला तरी ती ॲलर्जी येते, अंग खाजवतं, पित्ताच्या गांध्या येतात बघा सारख्या, त्याने अंग खाजवतं. आणि सारखं सारखं काय काय जणांना ही त्रास होत असतो ॲलर्जी कशाची, काय कशाने होतं ही कुणाला समजत नाही, पण ही होत राहतं. ह्याच्यामुळे काय होतं, सारखं सतत सतत अंग खाजवत आणं आणि किती जरी कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी सारखं अंग खाजवत राहणं, ही ॲलर्जीतला एक प्रकार. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक असं सोपं औषध सांगणार आहे की ती प्रत्येकाला घरच्या घरी करता येईल. आता कसं होतंय माहिती आहे का, मी ज्या वनस्पती सांगतो हे शेतामधल्या रानामधल्या वनस्पती असतात, ही काय प्रत्येकालाच करता येईल असं काय नाही. पण त्याच्यामुळे मी विचार केला की बाबा घरच्या घरी तुम्हाला घरच्या घरी तुम्ही ह्याच्यावर तुम्हाला औषध करायला जमल. आणि तुम्हाला असं नंतर असं वाटेल की तुम्ही खरंच इतकं चांगलं औषध सांगितलं की आमचं ही जे ॲलर्जीतला प्रकार आहे किंवा पित्ताच्या गांध्या उठणं हा जे प्रकार आहे ही एकदम बरा झाला, इतकं सोपं औषध आहे. तर मी तुम्हाला औषध सांगतो. तर काय करायचं तुम्हाला, देशी तूप घ्यायचं. म्हणजे तुम्ही गाईचं घ्या, गाईचं असलं तर एकदम चांगलं, म्हशीचं घ्या नाही तर. देशी तूप घ्यायचं आणि एक चमचा तुम्ही देशी गाईचं तूप घेतलं तर तुम्हाला काय करायचं, एक त्याच्यात 5 काळे मिऱ्या घ्यायच्यात. 5 काळे मिऱ्या अशा बारीक कुटायच्यात. बारीक कुटल्यानंतर 5 काळी मिऱ्या त्या एकदम बारीक म्हणजे खलबत्त्यातनं कुटायच्यात, मिक्सर मधनं काढायचं नाही तुम्हाला. 5 ते 6 काळे मिऱ्या अशी एकदम बारीक बारीक करून घ्यायचं आणि त्या तुपामध्ये टाकायचं ते, आणि ते दररोज तुम्ही खायचं. जर का तुम्हाला जास्त असेल, ते अंग खाजवायचं प्रमाण जर जास्त असेल तर सकाळी एकदा करा, संध्याकाळी एकदा करा, 2 टाइम ही प्रयोग करा. ह्याच्यामुळं तुमचं रक्त शुद्धीकरणाचं पण काम होईल आणि पित्तामुळे जे येणाऱ्या ज्या गांध्या आहेत का ते तुमच्या गांध्या पूर्ण कमी येतील. मग तुम्हाला ही काय कायमस्वरूपी करायचं नाही. जर का तुम्हाला फरक पडला, आराम मिळाला तर तुम्ही लगेच बंद करून टाका. किंवा जर का तुम्हाला जास्त दिवस घ्यायची वेळ आली तुमच्यावर किंवा जास्त आहे त्याच्यामुळं, तर ही तुम्ही जरा जास्त दिवस करा. तुमचं बरं झालं की परत तुम्ही बंद केलं तरी चालेल. आणि अजून मी तुम्हाला एक रानातली औषधं सांगतो. त्याच्यामुळे म्हणजे कसं रक्त शुद्धीकरणाची कसं असतं, ही जी खाजवणं किंवा ॲलर्जी उठणं ह्याचं एक लक्षण असतं की आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी झाली. जर तुम्हाला रानातली औषधी जर सांगायचं म्हणलं तर गुळवेल घ्या, कडुलिंबाचं पानं आणि पिंपळाची पानं ह्यांचं समप्रमाणात सावलीमध्ये सुकवून ह्यांचं चूर्ण करा. आणि हे चूर्ण, गुळवेल, हे 3 जर गोष्टी तुम्ही जर का ह्यांचा काढा करून जर घेताय दररोज सकाळ संध्याकाळ, तर हळूहळू तुमची इम्युनिटी पॉवर म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढल. गुळवेल तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढल आणि गुळवेलामुळं, आणि कडुलिंब आणि पिंपळ ह्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं टॉक्सिन बाहेर पडेल, तुमचं रक्त शुद्ध होईल. आणि तुमचं ही जी आहे का ॲलर्जी, स्किन ॲलर्जी कशाहून, साधी काय काय जणांना मातीची पण ॲलर्जी, मातीमध्ये चाललं तरी ॲलर्जी, काय काय जणांना गवताची ॲलर्जी असते, ह्याच्यामध्ये हळूहळू तुम्हाला फरक पडायला चालू होईल. जर का एखाद्याला जास्त आहे तर त्यांना जास्त दिवस हे औषध करावं लागेल मित्रांनो. तर ही झाला एक प्रकारचा काढा. गुळवेल एक 2 ते 3 इंचाचं कांड घ्यायचं, पिंपळाची पानं आणि कडुलिंबाची पानं समप्रमाणात चूर्ण घेऊन त्यांचं 5 ते 6 ग्रॅम आणि एक 3-4 इंचाचं गुळवेलाचं कांड ह्यांचा काढा करून तुम्ही प्यायचा आहे. एवढं सोपं. मग आता गुळवेल पण ज्यांना भेटतो, बऱ्याच जणांना शहरामध्ये सुद्धा गुळवेल माहिती आहे आणि पिंपळ माहिती आहे, कडुलिंब माहित आहे, त्यांना सुद्धा ही औषध करायला काय अडचण नाही. आणि ज्यांना काही हे औषध माहित नाही त्यांनी देशी गाईचं 1 चमचा तूप, त्याच्यामध्ये 5 ते 6 काळे मिरे ठेचून टाकणे आणि दररोज 1 टाइम म्हणजे सकाळी जरी घेऊ शकता तुम्ही, नाहीतर संध्याकाळी 2 टाइम घेऊ शकता. तुमचं बरं झालं की हा प्रयोग तुम्ही बंद करायचा. पण एक लक्षात राहू द्या, जोपर्यंत तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढत नाही तोपर्यंत तुम्हाला ही त्रास होणार. रक्त शुद्धीकरणासाठी तुम्हाला ही औषधं खूप चांगली आहेत मित्रांनो. तर ही जर करत गेला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही खरंच म्हणसाल की आम्हाला चांगला फायदा झाला. तुम्ही फक्त ही करून बघायचंय. तुम्हाला माहिती आवडली असली तर लाईक करायचे. धन्यवाद.